नमस्कार. अभिरुची दालनामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अभिरुची दालनाला आपण जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, मित्रांना स्नेह्यांना जरूर सांगा. संयत, सहज आणि सौजन्यपूर्ण चर्चेस बांधील असा हा चॅनल आहे, जो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने आम्ही पुढे नेऊ इच्छितो. परिपूर्ण, परिपक्व काव्य आणि कवित्व कोणाचं, असा प्रश्न जर मनात पडला किंवा असा कोणी विचारला तर जे लोक साधारणतः 1970-1980च्या दशकांमध्ये शिक्षण घेत मोठे झाले त्यांच्या मनात, माझ्यासारख्यांच्या मनात, म्हणजेच कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, बाभ बोरकर किंवा थोडी आधीची म्हणजे बासी मर्ढेकर अशी नावं येतील. पण आमच्या पिढ्यांमध्ये असं कवित्व आणि असं काव्य कुणाचं आहे जे परिपूर्ण, परिपक्व म्हणता येईल, असा प्रश्न जर कोणी विचारला तर निसंशय माझ्या मनात पहिलं नाव जे येतं ते म्हणजे क्रांती साडेकर. छापील पुस्तकांचं युग हळूहळू ओसरायला लागलं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं प्रमाण वाढायला लागलं असा हा काळ. त्यामुळे क्रांतीताईंचं साहित्य असेही तसेही नावाचं पुस्तक, अग्निसखा नावाचं पुस्तक, ज्यातनं मी आज कविता वाचणार आहे, असं काही प्रमाणात प्रकाशित झालेलं असलं तरी ते आधीच्या पिढ्यांमधल्या लेखकांइतकं, कवींइतकं मुबलक प्रमाणात छापील उपलब्ध नाही. पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आम्ही ते वाचलेलं आहे. काही पुस्तकही आहेत. नेमके उत्तम आकृतिबंध, साजेसे समर्पक आकृतिबंध, अलंकारिक सुयोग्य चपखल भाषा, अत्यंत प्रभावी रूपक, अतिशय नेमकी शब्दयोजना आणि मोहक मांडणी एकूणच कवितेत. आणि या सर्वांच्याही पलीकडे कवितेचा मुकुटमणी म्हणावा असा अक्षरशः हृदयस्पर्शी गर्भितार्थ, असा अत्यंत आशयगर्भ काव्य क्रांतीताईंचं नेहमी असतं. सुदैवाने मला त्यांच्याकडनं थोडं मार्गदर्शनही मिळालं, म्हणून तो प्रभाव माझ्यावरती आहेच. त्यांची एक कविता आज मी अभिरुची दालनात वाचणार आहे. ही कविता गझल च्या आकृतिबंधात आहे. म्हणजे याची यमकाची रचना आणि यातल्या द्विपदी या गझलेत जशा शेरांमध्ये आढळतात तशा आहेत. आदिसुंदरी या वृत्तामध्ये ही कविता बेतलेली आहे. आदिसुंदरी हे एक पद्मावर्तनी वृत्त आहे, पण गा 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 असे याचे खंड असतात. यती आधी त्याच्या 14 मात्रा आणि यतीनंतर 14 मात्रा असं 28 मात्रांचं हे वृत्त आहे. आणि त्यामध्येही कवयित्री, यात वर्णन केलेली एक म्हातारी स्त्री आणि वाचक असा तिघांमध्ये हा संवाद आहे, अशी ही कविता आहे. माझी अत्यंत आवडती कविता. वाचून दाखवतो, पहा कशी वाटते. ती थकलेली झुकलेली, ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी, ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी, भाळावर सुरकुतलेल्या धूसरशा प्राक्तन ओळी, अनवट रागांचे पलटे सळसळत्या अवघड ताना, अनवट रागांचे पलटे सळसळत्या अवघड ताना, कधी गुणगुणते कधी गाते, कधी गुणगुणते कधी गाते, ती सहज न कळत्या ओळी, ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी. कधी म्हणते माझी सगळी वाटेत हरवली गाणी,
कधी म्हणते माझी सगळी वाटेत हरवली गाणी, तू तुझ्या पासली देना, मी भरून घेते झोळी. ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी. मातीत शोधते काही, मातीत शोधते काही, वा कला देह थरथरतो. डोळ्यासमोर प्रतिमा कशा उभ्या राहतात, इमेजरी ज्याला म्हणतो आपण ती. मातीत शोधते काही, वा कला देह थरथरतो. पुसता म्हणते स्वप्नांची, चिवडते राख रांगोळी. पुसता म्हणते स्वप्नांची, चिवडते राख रांगोळी. ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी. एकदा म्हणाली, एकदा म्हणाली पोरी, देशील चितेला अग्नी. एकदा म्हणाली पोरी, देशील चितेला अग्नी. झालीच तशीही आहे या अस्तित्वाची होळी. झालीच तशीही आहे या अस्तित्वाची होळी. ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी. का असे बोलशी बाई, कवयित्री म्हणतीये, का असे बोलसी बाई, काळीज चरकते दुखते. का असे बोलसी बाई, काळीज चरकते दुखते. आणि त्यावर त्या म्हातारीचं उत्तर आहे, हे दुःखच जन्म घडवते, जागविते आशा भोळी. हे दुःखच जन्म घडवते, जागविते आशा भोळी. आणि शेवटच्या दोन ओळी आहेत, अंतर्मुख होतो मी या ओळींमध्ये. या शेवटच्या दोन ओळी कवितेच्या, ती कुणीच माझी नसते. ती कुणीच माझी नसते, तरीही माझ्यातच असते. ती कुणीच माझी नसते, तरीही माझ्यातच असते. त्या निर्विकार नजरेने माझ्यातच माझी होळी. त्या निर्विकार नजरेने माझ्यातच माझी होळी. ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी. भाळावर सुरकुतलेल्या धूसरशा प्राक्तन ओळी. ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी. क्रांतिताईंच्या कविता पुढेही अभ्यासाव्यात, समजून घ्याव्यात, त्यांची शैली नीट समजून घ्यावी, अभ्यासावी, असं त्यांचं काव्य आहे. आपण त्यावर पुढेही चर्चा करू, त्यांच्या कविता पुढेही अभ्यासू. पुन्हा एकदा विनंती, अभिरुची दालनाला जरूर भेट द्या. एपिसोड्स पाहत राहा. संयत, सौजन्यपूर्ण आणि सहज चर्चेला बांधील या चॅनलबद्दल इतरांनाही सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, पाहत राहा. खूप धन्यवाद.